हा हा रोहित, पुण्यातील साखर संकुलात आज एक महत्त्वाची बैठक पार पडते आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामकाजावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली अशी माहिती मिळते। यामध्ये शरद पवार आणि अजित पवार दोघेही सहभागी झाले होते। इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते। मागील काही महिन्यांपासून वेगवेगळ्या मंचांवर एकत्र न दिसणारे शरद पवार आणि अजित पवार आता पुन्हा एकदा बैठकांमध्ये सहभागी होतात आणि ते सोबत दिसतात। आजची बैठक जरी कृषी आणि साखर उद्योगासंदर्भात असली तरी त्याच्यावर वेगवेगळे तर्कवितर्क आणि अर्थ लावले जातात। गेल्या काही दिवसांपासून अजित पवार सातत्याने शरद पवारांविषयी सुद्धा सकारात्मक वक्तव्य करताना दिसलेत। याच्यावर बारामतीच्या कार्यक्रमात अजित पवारांनी काकांचा आशीर्वाद आहे म्हणूनच मी इथपर्यंत आलो असं जाहीरपणे सांगितलं होतं। ही बदलती भूमिका जरा मला वाटतंय राजकीय वर्तुळात अनेक शक्यता तर्कवितर्क लावण्यास कारणीभूत आहे। फक्त वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच नाही तर साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीतही हे दोघे एकत्र आले होते आणि एकेकाळी शरद पवारांवर टीका करणारे अजित पवार आता जाहीरपणे त्यांच्यावर सौम्य भूमिका घेत आहेत असं दिसतंय। त्यामुळे हा राजकीय बदल का आणि कशासाठी यावर सध्या तर्कवितर्क सुरू आहेत। अजित पवार सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री ते एकत्र आलेलेच आहेत ना। आम्ही आतापर्यंत एसएनसी असेल किंवा इतर काही आम्हाला पाहिलं का तुम्ही कोणाला भेटताना बोलताना चहा पिताना एकत्र व्यासपीठावर? नाही, आम्ही नाही भेटणार। आमच्याकडे काही मागे म्हटलं आमच्याकडे काही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नाही, आमच्याकडे रयत शिक्षण संस्था नाही, नाही आहे। आनंदाची गोष्ट आहे काय संजय राऊत त्यांच्या ज्या मनामध्ये आहे ते जर काय घडत असेल चांगलं, आणि मी तर अगोदर सांगितलं सगळ्याच जे कुटुंब दुभंगलेली आहेत राजकारणामुळे त्यांनी एकत्र आल्यास आम्हाला आनंदच आहे। मी तर शिवसेनेत होतो 25-27 वर्ष काय, म्हणून मला आनंद आहे एकत्र आले तर, आणि इथे पण 30-1 वर्ष होतो आम्हाला। ते एकत्र येतील। ते शरद पवार अजित पवार हे कुटुंब कधी एकत्र येणं त्याला आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये। कुटुंब म्हणून नाही, राजकीय जरी एका व्यासपीठावर आले तर ते यांच्यासारखं नाहीये त्यांचं। ते भविष्यामध्ये एकत्र येण्याचे संकेत त्यांनी एकमेकांना दिलेले आहेत, म्हणून ते एकत्र आले तरी आम्हाला आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही।